ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामे 15 मे पर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सर्व यंत्रणांना दिले. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने शुक्रवारी केली गेली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, MMRDAचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागात पाहणी केली. वाहतूक कोंडीची सगळी ठिकाणं लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांची चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली. रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, 2 उड्डाणपुलांची कामं ही सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत, असेही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. त्याचबरोबर दर 15 दिवसांनी या कामांची पाहणी केली जाणार आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम होईल याची प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. घोडबंदर रोडवरील समस्यांबाबत होणारी समन्वय बैठक नियमितपणे होईलच. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते व्यवस्थित करून पावसाळ्यात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही किंवा पाणी साचून गैरसोय होणार नाही, हेही पाहण्यास सांगितले आहे. खड्डेमुक्त ठाण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहोत, आयुक्त राव म्हणाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटल लगतच्या सेवा रस्त्यावर सुरू असलेल्या पाणी पुरवठा विभागाच्या कामाची पाहणीही करण्यात आली. त्याचबरोबर कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम, सिनेवंडर मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शन पर्यंत मेट्रो तसेच जलवाहिनी कामाची पाहणी करण्यात आली. या भागात रस्त्याची दुरुस्ती तसेच नाल्यावरील उड्डाणपुलावरील रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असून त्याबाबत तातडीने नियोजन करण्यास सांगितले. घोडबंदर रोड सेवा रस्ता, उड्डाणपुलाच्या शेजारील सेवा रस्ते, गटारे यांची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर पातलीपाडा उड्डाणपूल जंक्शन, बटाटा कंपनी, आनंदनगर जंक्शन, कासार वडवली उड्डाणपुलाखालील रस्ता, भाईंदरपाडा उड्डाणपूल त्याखालील रस्ता, नागला बंदर जंक्शन, गायमुख घाट परिसर यांचीही पाहणी केली. माझीवडा ते कॅडबरी जंक्शन सेवा रस्त्यावर जलवाहिनी अंथरण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. ज्या भागात जलवाहिनी अंथरून झाली आहे तिथे तातडीने रस्ता वाहतूक योग्य करावा, असं हे काम जलद पूर्ण करून पूर्ण सेवा रस्ता वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत. कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम मार्गी लागेपर्यंत अधिक वॉर्डन तैनात करावेत आणि त्यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी कायम सतर्क असावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी दिलेली आहे. 20 एप्रिलपर्यंत कापूरबावडी येथील पेपर कंपनी लगतचा छोटा पूल लहान वाहनांसाठी खुला केला जाईल, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उड्डाणपूल डेडलाईन, भाईंदरपाडा येथील उड्डाणपूल 15 एप्रिलपर्यंत आणि कासार वडवली येथील उड्डाणपूल 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे MMRDAचे अधिकारी यांनी यावेळेला सांगितले. मेट्रो खालील रस्त्यावर असलेल्या उंच सखलपणाचा पावसाळ्यापूर्वी विचार करून ते दुरुस्त करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी कासार वडवली येथील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले महावितरणचे काम त्यांनी जलद स्थलांतरित करण्यास सांगितलेले आहे. गायमुख घाट दुरुस्ती, गायमुख घाट येथे 80 मीटर रस्त्याची गतवर्षीप्रमाणेच दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी IIT मधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.